नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं धम्मं संघं नमस्सामि। तर सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. आजपासून आपण नवीन बदल केलेला आहे. दर गुरुवारी आपण मराठीमध्ये बोलणार आणि रविवारी हिंदीमध्ये बोलणार. रविवारचा वर्ग 10:30 ते 12:30 असेल आणि आवश्यकता वाटली तर संध्याकाळी रविवारी हिंदीमध्ये, आणि मराठीमध्ये आपण दर गुरुवारी 6:30 वाजता एकत्र येणार. म्हणजे आपल्याला सगळ्यांना जरा मराठी पण बोलायला जरा मोकळं वाटेल. मी पाहिलं बऱ्याच लोकांवर हिंदीचं दडपण असायचं, बोलायची इच्छा होती पण बोलता येत नसायचं. काही लोक तर येतच नाहीत हिंदीमुळे, असंही मी पाहिलेलं आहे. तर आपण आशा करू, आता आपण बराच मोठा गॅप मराठीला दिला, आजपासून आपण मराठीमध्ये देखील सती साधनेचा विचार करू, चिंतन करू, प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिसच जास्त करू. प्रॅक्टिस जास्त करू म्हणजे काय? प्रॅक्टिस म्हणजे मी इथं प्रॅक्टिस घेईल आपण करणार असा त्याचा अर्थ नाही. आपण खरं म्हणजे आपण जे जे काही बोलतो ना ते ते सराव. प्रॅक्टिकल, सरावाचंच असतं, प्रॅक्टिसच असतं, प्रॅक्टिकलच असतं आणि उतरवणारं असतं. बरोबर आहे. कालचं संपूर्णपणे प्रॅक्टिस होती काल काल पूर्ण प्रॅक्टिस. पूर्ण प्रॅक्टिस होती आणि हा तो परिणाम परवाचा होता. हा परवाची आपली जी चर्चा झाली बरोबर. त्याच्यावरून मला असं वाटलं की जरा आपण फारच असं इन्फॉर्मेटिव्ह चालतो. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे कसं, खूप विश्लेषण आणि शब्दांचा पसारा. बरोबर. आपल्याला जो मुख्य भाग साध्य करायचा आहे तो साधनेचा आहे, सतीचा आहे, जागृतीचा आहे, आत्मभानाचा आहे, होश आहे, अपमाद आहे, सती आहे, स्वतःशी कनेक्शन आहे, स्वतःशी जोडलं जाणं आहे, जीवनाशी संपर्क आहे, जीवनात उतरणं आहे, जीवन समजून घेणं आहे, जीवनातली समस्या समजून घेणं आहे, समस्येचं कारण समजून घेणं आहे, कारणाचं निवारण करण्यासाठी प्रॅक्टिस करणं आहे आणि ध्येय साध्य करणं आहे. हे आपलं मुख्य काम आहे, मुख्य उद्योग आहे. मुख्य उद्योग साधना, मुख्य साधना आहे. मुख्य साधन आहे किंवा त्याला उद्योग 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 उद्यम म्हणजे प्रयत्न आहेत ना, म्हणजे परत परत प्रयत्न कर. व्यायाम, प्रयत्न, उद्योग. तर आपण आपल्याला जे साध्य करायचे ते हे आहे. आणि त्यामुळे आता आपण इकडं तिकडं गरज पडली तर थोडं इकडचे तिकडचे संदर्भ घ्यावे असं मला वाटायला लागलं. आणि ते इकडचे तिकडचे संदर्भ घेण्यासाठी माझी जास्त शक्ती पण जाते असं मला वाटायला लागलं. आणि त्याच्यामुळं मी असा निर्णय घेतला, तुमच्या दोघा चौघांशी बोलून, दोघा तिघांशी चर्चा केली मी, पण मला जास्त गरजेचं वाटलं ते
का दररोज सत्र घेऊन थोडस एक प्रकारे अं, काय म्हणतात, प्रायव्हसी जाते. प्रायव्हसी म्हणजे काय, की ही गोष्ट जर प्रॅक्टिकल आहे तर प्रॅक्टिसकडे जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. इन्फॉर्मेशनकडं, माहितीकडं थोडस गरजेपुरतं. थोडी थेअरी जास्त प्रॅक्टिस, थोडी थेअरी जास्त प्रॅक्टिस, असं चाललं पाहिजे. नाहीतर थोडी प्रॅक्टिस आणि खूप थेअरी, खूप चर्चा, खूप विस्तार, मग त्याला काय अर्थ राहत नाही. आणि प्रॅक्टिस पण अशी पाहिजे की ती आपल्याला पठ्ठाण झालं पाहिजे त्याच्यातून, प्रस्थान म्हणजे पुढे पुढे आपण सरकलो पाहिजे, आतमध्ये उतरलो पाहिजे. म्हणून आपण श्वासाच्या आधारे कायेमध्ये वेदना, वेदनांचं कारण चित्त, त्याचं विश्लेषण, विचार बरोबर. प्रक्रियेमध्ये इंद्रियांचं इनपुट, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, त्याचं इनपुट, त्याच्यानुसार चाललेलं मनाचं कार्य, चित्ताला मिळणारं उत्तेजन, पाहिजे नको, पाहिजे नको, किंवा चित्ताच्या उत्तेजनानुसार मनातले विचार, त्याचा सुखदुःख परिणाम, कृतीमध्ये रूपांतर, बोलण्यामध्ये रूपांतर, शारीरिक कृतीमध्ये रूपांतर, याचे सुखदुःखादी परिणाम ते कायेवर जाणवणं, कायेमध्ये जाणवणं, कायेवर आणि कायेमध्ये, आतमध्ये, हाडामासामध्ये सुखदुःखाचे परिणाम जे जाणवतात, ताणतणाव जाणवतात, यातना जाणवतात, तर ते बरेचसे सायकोलॉजिकल असतात, मानसिक असतात. तर ह्या सगळ्यांचा जागृतीपूर्वक शोध घेणं, सतीनं शोध घेणं, भानावर येणं, त्याच्याप्रती भानावर येणं. भान शब्द आपल्याला आवडतो का बघा, मला तो शब्द फार आवडतो. भान बरोबर आहे. भानावर येणं, जागृत होणं म्हणजे भानावर येणं. भानावर येण्याचा विरुद्ध जे आहे, आपण जणू काही झोपेत असतो, जे झापड असते, जणू काय झापड आहे. आता मी पाहतोय तरी पण एक प्रकारे असं वाटतं की झापड आहे. आणि काही लोकांना ह्याचा अनुभव आलाय की नाही मला माहिती नाही. जेव्हा तुम्हाला थोडस एक जागृतीचा अनुभव येतो, सतीचा अनुभव येतो, रिलॅक्सेशनचा अनुभव येतो, तर डोळ्यावरती झापड देखील अशी उतरते खाली. तुम्हाला अनुभव येतो की नाही मला माहिती नाही, मला कधी कधी येतो. जेव्हा एकदम जाग येते, अशी बरोबर. एकदम जाग येते, तर असं वाटतं की डोळ्यावरती झापड अक्षरशः म्हणजे तो तंद्रीतून बाहेर येतो. तंद्रीतून बाहेर आल्यासारखं वाटतं. पडदा हम्म. पडदा जणू काही वर गेलाय किंवा खाली पडलाय किंवा बाजूला सरकलाय आणि एकदम नीट येते. स्पष्ट दिसायला लागलं. हा मस्त प्रकाश येतो. हा तर असं असं काही मला जाणवतं ते बऱ्याचदा. हम्म. तर ही सतीची अवस्था आहे खरं म्हणजे. ही खरं म्हणजे सतीची अवस्था आहे. आणि ही सतीची अवस्था आपल्याला जितकी क्लिअर, जितकी स्पष्ट, जितकी व्यापक, विस्तारित, जितकी जास्त जाणवते, विस्तारित जाणवते, तितकं सती संप्रजन्य होतो. आता हा एक शब्द मनामध्ये अंडरलाईन करा. सती सती संपत्ती. सती संप्रजन्य. आणि हा सती संप्रजन्य हा बुद्धांचा अंतिम संदेश पण आहे.
अपमादेन संपादेथ सती संप्रजन्य हे असे समानार्थी शब्द आहेत. अपमाद म्हणजे जागृती आहे. जागृतीपूर्वक प्रयत्न करा. जागृतीपूर्वक सगळं संपादेथ म्हणजे संपादन करतो ना आपण, म्हणजे मिळवतो जणू काही. म्हणजे कुठं काय कुठं काय कुठं काय संपूर्ण म्हणून मनोकायिक अस्तित्वामध्ये कुठं काय कुठं काय हे सगळं आपल्याला जाणवत. जागृतीला दिसतं, जाणवतं. बोध बरोबर. बोधी बोध. मिळते. तर हे जे जाणीवपूर्वक जागृतीपूर्वक जणू काय संपादन करणं आहे, प्राप्त करणं आहे सतीने, जागृतीने. तर हे काम करत राहिलं पाहिजे असं बुद्धांचा तो संदेश सांगतो. अपमादेन संपादेत आणि सती संप्रजन्य. परत अपमाद म्हणजे सती. सती संप्रजन्य म्हणजे संप्रजन्य म्हणजे क्लिअर कॉम्प्रिहेन्शन म्हणतात, म्हणजे स्पष्ट जाणीव, स्पष्ट स्पष्ट जाणवणं. संप्रजन्य म्हणजे अनुभव आल्यामुळे स्पष्ट जाणवत. जागृतीला स्पष्ट जाणवतं. हम्म. संप्रजन्य. जागृतीला स्पष्ट जाणवतं म्हणून सती संप्रजन्य. संप्रजन्य हा सतीचा परिणाम पण म्हणू शकतो आपण. किंवा मी शब्दांची फोड पाहिली, शब्दांची फोड मला पाहून शब्दांचे अर्थ जाणून घ्यायला मला आवडतं. प्रजन्य म्हणजे निर्माण होणे. प्रजन्य. प्रजन्य नाही काय, हम्म. प्रजन्य म्हणजे निर्माण होणं, जे निर्माण होऊन जे पुढे येतं प्रजन्य. सम मीन्स विथ, सह. सह. जे जे निर्माण होतं त्याच्या समवेत, त्याच्या मध्ये, त्याच्या सह जेव्हा सती असते तेव्हा ते सती संप्रजन्य. हम्म. आणि काय काय निर्माण होतं हे सती जोपर्यंत आपली व्यापक अशी जागृत असत नाही तोपर्यंत ते जे जे काही निर्माण होतं ते आपल्याला जाणवत नाही. आता हे निर्माण होतं आणि विलय पावतं. हम्म. विचार निर्माण होतात, विलय पावतात. भावना निर्माण होतात, विलय पावतात. काही वेदना. लक्षात येतं, विलय पावतं. मेमरीमध्ये येतं, विलय पावतं. लक्षात येतं, लक्षातून जातं. वेदनांचे तसंच आहे. ऐक हा. तर हे सगळं वेदनांमुळे जाणवतं. हम्म. ह्या वेदनाच आहेत त्या. वेदनाच आहे. वेदनांचं तसंच होतं, म्हणजे वेदना बाजूला नाहीत, वेदना याच्यातच आहेत. हम्म. वेदना तसंच म्हणजे आपण वेदना बाजूला काढल्या, वेदना बाजूला नाहीत. वेदना हा वेदनांमुळेच जाणवतंय ते सगळं. वेदनेमुळे जाणवत. अच्छा. हा, बरोबर. वेदनांमुळेच जाणवतं. त्यामुळे वेदना वेगळ्या नाहीत, विचार वेगळे नाहीत. कारण वेदनांमुळेच विचार जाणवतात. वेदना आणि भावना वेगळ्या नाहीत, चित्त वेगळं नाही, कारण वेदनांमुळेच चित्त जाणवतं. वेदना आणि काया वेगळी नाही, कारण वेदनांमुळेच काया जाणवते. वेदना आणि श्वास वेगळा नाही, कारण वेदनांमुळे श्वास जाणवतो. तर सगळा वेदनांचाच कारभार आहे आणि सगळं वेदनांच्याच आधारे प्रस्थान करणं आहे, बरोबर. पुढे पुढे जाणं आहे, हम्म. आत शिरणं आहे. माझे हात जरी बाहेर जात असले तरी मला खरं म्हणजे असं म्हणायचंय, पण व्यवहारात आपण नेहमी उलट करतो. आपण आतमध्ये जातो, अंतरंगामध्ये जातो.
शरीर, काया, श्वास नैसर्गिकपणे आत घेते, बाहेर सोडते. हे धड श्वास आत घेतं, श्वास बाहेर सोडतं. हे वेदनांमुळे जाणवतं, बरोबर. कारण जाणीवाच आहे त्याच्यामध्ये. जाणीवा हा एक शब्द फार भारदस्त शब्द आहे. जाणवतं, जाणीवा. जाणीवा म्हणजेच वेदना. वेदना. तर सुखद जाणीवा, दुःखद जाणीवा, आणि ज्या जाणीवा जाणवत नाहीत त्या मूर्छित जाणीवा. त्याला अच्छा. आपण मोहावस्था म्हणू शकतो. मोह, मूर्छित अवस्था आहे. मूर्छित अवस्था म्हणजे जाणवत नाही. ते काया शरीर जे नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, बाहेर सोडतं, तर त्या श्वासाच्या निमित्ताने आपण आत उतरतो, कनेक्ट होतो. हम्म. निमित्तानं आत उतरतो, कनेक्ट होतो. धडात उतरतो. आणि ते जसजसं पुढे जातो आपण, जसजसं आपल्याला ते जे काही जाणवतं आजूबाजूला, हम्म. आजूबाजूला म्हणजे कसं, श्वास आन अपान चालू असताना आन अपान पण जाणवतं, आणि त्याला ते स्वतंत्र नाही, काय स्वतंत्र नाही. श्वास हा कायेचाच भाग आहे. हा, निरंतर आहे. श्वास हा शरीराचाच भाग आहे. मग जेव्हा आपण शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं, म्हणजे काया आन करते, काया अपान करते, हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा श्वासाच्या निमित्तानं आपण कायेमध्ये पण उतरतो. श्वासाच्या निमित्तानं आपण कायेमध्ये उतरतो, म्हणजे सती पठ्ठान करते थोडी त्या पातळीवर प्रस्थान करते. हा. आता कायेमध्ये उतरतो म्हणजे वेदना आहेतच, हे तर आता परत परत सांगायला नको, बरोबर. कारण ही काया जिवंत आहे, हम्म. त्याच्यामध्ये जाणीव आहेत, आणि जाणीव असल्यामुळे जे काही जाणवतं ते अनेक गोष्टी जाणवतात. आपण सगळेजण स्वतःशी कनेक्टेड असाल असं मी गृहीत धरतो, बरोबर. कारण तो धागा सुटला नाही पाहिजे. खरंच आपलं ते. आपलं काही चालू, हम्म. आपण चर्चा कोणती कशी म्हणजे किती इकडे तिकडे चालली तरी आपण आपल्यामध्ये आहोत यावर जास्त लक्ष ठेवायचं. ते सती तीच मुख्य साधना ती आहे. कारण अनेक असं की प्रवाहामध्ये चालल्या जातो. हा मी सगळ्यांना घेऊन जात आहे. नाही, तुम्ही स्वतः चालले तुमच्या प्रवाहामध्ये, तुमचा जीवन प्रवाह स्वतंत्र आहे. निमित्त, मी एक निमित्त ठरतो त्याला. तुमची प्रेरणा मिळते म्हणून पुढे चालतात. हा, ते निमित्त होतं, कारण ते शब्द जे आहेत ते तुम्हाला तुमच्याशी जोडतात. ते बरोबर. जेव्हा मी आन अपान म्हणतो, जेव्हा मी श्वास म्हणतो, तेव्हा ऍक्च्युअली मी माझ्या श्वासामध्ये असतो, तुम्ही तुमच्या श्वासामध्ये उतर. मी जेव्हा काया आन काया अपान म्हणतो, तेव्हा मी माझ्या काया आन काया अपानच्या प्रवाहामध्ये उतरतो, तुम्ही तुमच्या काया आन आणि काया अपानच्या प्रवाहामध्ये उतरता.
ऍक्च्युली ज्याचं त्याचं काम स्वतंत्र चाललेलं आहे. ज्याचं त्याचं काम स्वतंत्र चाललेलं आहे आणि ते स्वतंत्र चालणार आहे. कोणी कोणाला पुढे घेऊन जाणार नाही. म्हणून आत्ता दीप अभो सती संप्रजन्य स्वतंत्र काम आहे. कारण सती तुमचीच आहे, माझी आहे, म्हणजे व्यक्तिगत नाही. तो गुणधर्म जो आहे, नैसर्गिक गुणधर्म जो आहे, हा ज्याच्या त्याच्यामध्ये आहे. माणूस स्वतंत्र आहे, म्हणून सती पण स्वतंत्र आहे, पण व्यक्तिगत नाही. म्हणजे व्यक्तिगत त्याचा आत्मभाव, त्याचा इगो बनता कामा नये. त्याची फार काळजी घ्यावी लागते. कारण तो इगो जर बनला ते हा मला समजलं मी काहीतरी मोठा आहे, काहीतरी आगळा वेगळा आहे, तर तोच आपला प्रॉब्लेम बनतो पुढे. कारण मग त्याच्यातून तुलना येते, त्याच्यातून संघर्ष येतो, त्याच्यातून भेद येतो, त्याच्यातून कमी जास्तपणा येतो. मला फार समजलं आणि बाकीच्यांना समजलं नाही, किंवा मला काही समजत नाही हा न्यूनगंड पण निर्माण होतो. बाकीच्यांना कसं समजलं, मला का नाही समजत, हा न्यूनगंड निर्माण होतो. तर जे मिळतं ते मोकळेपणानं स्वीकारत जायचे आणि जे मिळत नाही ते मिळेल या आशेवर साधना करत राहावी लागते. त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीला चिकटून राहायचं नाही, धरून ठेवायचं नाही, होल्ड करायचं नाही, त्याला ध्यानाचा विषय बनवायचा नाही. त्याच्यावरच ध्यान दिलं, त्याला त्याला धरून ठेवलं की मग ते थांबतो माणूस. सती म्हणजे धारणा नाही, सती धारणा नाही. सती हीच खरी पसना आहे. सती म्हणजे पाहणं आहे. कारण जागृती आहे, जागृती पाहते, जागृतीला दिसतं आणि मन पाहतं. जागृतीमुळे दिसतं. जागृती सती म्हणजे जणू काय मनाचे डोळे आहेत, चित्ताचे डोळे आहेत. म्हणून त्याला इंद्रिय पण म्हटलंय. सती इंद्रिय आहे, तर ते डोळे आहेत जणू काही. सती जागृती हे मनाचे चित्ताचे डोळे आहेत. आणि ते जागृत झालं की त्याला ज्या गोष्टींचा त्या मनाला त्रास होतो ती गोष्ट त्याच्या लक्षात येत जाते. तो तणाव लक्षात येतो, ते दुःख लक्षात येतं, ते डिस्टर्बन्स लक्षात येतं, ते मनाचं विचलन लक्षात येतं. आणि ते जसजसं मनाच्या लक्षात येतं, मन स्वतः त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतं. हे मनाचं लक्षण आहे. मन स्वतःच निब्बाणासाठी धडपड करतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मनाला ती एक संधी द्यायची आहे. सर अभी नहीं सर, एक डिक्लेयर कर दिया है, गुरुवार का क्लास अभी मराठी में होगा और इतवार का हिंदी में होगा. ये व्हाट्सएप पर डिक्लेयर कर दिया है. और क्योंकि थोड़ा मराठी वालों के लिए थोड़ा प्रॉब्लम होता है, और मुझे भी हिंदी में थोड़ा ये होता है. लेकिन मुझे अच्छा लगता है हिंदी में बात करना, मुझे अच्छा लगता है. तो इतवार को हिंदी में लेंगे सर, और विषय यही रखेंगे. इतवार को हिंदी में देखेंगे सर. तर कोणता मुख्य मुद्दा होता? सती इंद्रिय डोळे आहेत. सती इंद्रिय आहे. सती इंद्रिय आहे. इंद्रिय आहे. मनाचे डोळे म्हणजे सती. सती हे जणू काही मनाचे डोळे आहेत. डोळे आहे. त्याला सतींद्रियच म्हटलेलं आहे. पंचधम्म इंद्रियांमध्ये सती एक इंद्रिय आहे. श्रद्धा, वीर्य, सती, समाधी, प्रज्ञा
हे 5 हम्म. इंद्रिय आहेत मनाची. श्रद्धा, वीर्य. आता श्रद्धा म्हणजे हा फार फार मोठी गडबड करणारा शब्द आहे. श्रद्ध, ध म्हणजे धारण करणे. ज्याच्यावर मन आहे त्याला श्रद्धा म्हणतात. ज्याच्यावर मन जडतं ही श्रद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये भावनिक अंग आहे, म्हणजे चित्त आहे. पण आता ही श्रद्धा, हे जडणं, ही अटॅचमेंट, हे ध्यानच आहे काय, असं पण आपल्याला म्हणतात. श्रद्धा म्हणजे ध्यानच आहे. ज्या गोष्टीवर श्रद्धा असते त्याच्यावर ध्यान लागतं. म्हणजे श्रद्धा हे एक इंद्रिय आहे, श्रद्धा ही एक शक्ती आहे. बल म्हटले त्याला, बल. याला बल पण म्हटलेलं आहे. श्रद्धा, वीर्य म्हणजे उत्साह, शक्ती. शक्ती असेल तर माणूस प्रयत्न करू शकतो. ते एक वीर्य हे इंद्रिय पण आहे, वीर्य हे बल पण आहे. श्रद्धा, वीर्य, सती. सती म्हणजे हा एक गडबड करणारा शब्द आहे. सतीचा अर्थ स्मृती असा मराठीमध्ये जर घेतला, हिंदीमध्ये घेतला तर तो मेमरीकडे जास्त. लोकांना वाटतं सती म्हणजे त्याची आठवण ठेवा. नाही, सती म्हणजे त्याच्याविषयी जागृत राहा, जे घडतंय त्याच्याविषयी जागृत राहा. त्याच्यामुळे सती आणि स्मृती. सती म्हणजे म्हणून आपण म्हणतो भान आहे ते. सतीला स्मृती जर म्हटलं, स्मृतीचा जर योग्य भान, जागृती, त्याची स्मृती ठेवा म्हणजे त्याची जाणीव ठेवा, जागृती ठेवा, अशा अर्थानं जर सती, स्मृती हा शब्द वापरला तर ठीक आहे. परंतु बऱ्याचदा आपण स्मृती म्हणजे मेमरी अशा अर्थाने घेतो, स्मरण अशा अर्थानं स्मृती शब्द म्हणतो, म्हणून तो गोंधळ निर्माण करणारा थोडा शब्द आहे. परंतु स्मृती म्हणजे जाणीव आहे, भान आहे, जागृती आहे. तर ते इंद्रिय पण आहे, ते बल पण आहे. श्रद्धा, वीर्य, सती. समाधी. समाधी म्हणजे 2 प्रकारे आहे. एक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एखाद्या विषयावर मन टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यात यशस्वी होणं. जेवढा काळ आपण यशस्वी होतो तेवढा काळ त्याच्यावर समाधी लागली असं आपण म्हणू. त्याच्यात समाधी लागली म्हणजे त्या विषयामध्ये तो रममाण झाला, त्या विषयामध्ये तो एकरूप झाला, त्याचं मन एकरूप झालं. म्हणजे सर्व शक्ती एकरूप करण्याचा तो त्या समाधीमध्ये प्रयत्न करतो, ती साधना करतो आणि इच्छित विषयावर मन एकाग्र. तर हे सुद्धा ध्यानातली समाधी. सतीमध्ये म्हणजे अष्टांग मार्गातली जी सती आणि समाधी, सम्यक सती आणि समाधी म्हटलंय, तर ती समाधी, सम्यक समाधी म्हणजे विखुरलेल्या शक्ती एकत्र येणं आहे, किंवा म्हणजेच मनाचं विचलन थांबणं आहे. विखुरलेल्या शक्ती एकत्रित असणं त्याला समाधी म्हटलेलं आहे. युनिफिकेशन ऑफ माइंड, मनाचं एकत्र येणं, म्हणजे तिथं भटकंती थांबलेली आहे, भ्रमंती थांबलेली आहे, विचलन थांबलेलं आहे. मनाचं, चित्ताची जी पळापळ आहे ती थांबलेली आहे. म्हणजेच मन शांत झालेलं आहे, चित्त शांत झालेलं आहे. आणि जे मन, जे चित्त शांत होतं ते आपोआपच एकाग्र होतं. तर हे शांत होणं, हे भटकणं थांबणं, विखुरले पण थांबणं, त्याला पण समाधी असं म्हटलेलं आहे. सम इध. जसं संप्रजन्यमध्ये सम म्हणजे काय आहे, संप्रजन्य म्हणजे जे उदय निर्माण होतं ते प्रजन्य. तसं सम इध. इध म्हणजे हिअर, इथं. जे भटकतं ते इथे येतं आणि त्याच्याशी एकरूप असणं, ते एकत्र येणं म्हणजे समाधी आहे. आणि जे समाधीच असतं ते आपापच एकाग्र असतं. म्हणजे इथं सती नंतरच्या
जागृतीनंतरच्या समाधीसाठी आपल्याला ओढून ताडून त्याला मनाला समाधीत आणण्याची गरज पडत नाही. कारण सतीमध्ये, जागृतीमध्ये, संपूर्ण जागृतीमध्ये काय होतं की मनाला विचलित करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून मन आपोआपच स्वतःला बाहेर काढतं. म्हणजे तिथं चित्तशुद्धी पण होते, मनाची शुद्धी पण होते, आणि शुद्धी झाल्यामुळं मनाचं विचलन थांबतं. विचलन थांबल्यामुळं मन आपोआपच नैसर्गिकपणे जागृतीच्या आधारे समाधीमध्ये येतं, एकत्र येतं. सम इध, इध म्हणजे हिअर, सम मीन्स विथ, त्याच्यासह, म्हणजे इथं आले आता ते त्याच्याशी त्याचं संप्रजन्य जे जे निर्माण होतं त्याच्याशी सती एकरूप आहे. संप्रजन्य आणि जे निर्माण होतं ते विलय पावतं, हा तर निसर्ग नियम आहे त्याचा, तो त्याचा गुणधर्म आहे. तर असं काही शब्दांची फोड करत करत शब्दांचे अर्थ, अन्वय अर्थ, म्हणजे वेगवेगळे अर्थ, दुसरे अर्थ काही आहेत का ते पाहिलं पाहिजे. आणि गर्भित अर्थ म्हणजे एखादा शब्द जो आहे तो शब्द जे सांगतो त्याच्या पाठीमागे वेगळाच अर्थ दडलेला असतो. आता समाधी शब्दामध्ये समाधीचा गुणधर्म दडलेला नाही. समाधी म्हणजे जर मनाचं एकीकरण आहे, तर मनाचं एकीकरण हे काय त्या समाधीमध्ये दाखवलं जात नाही. म्हणून आता त्याच्या पाठीमागचा तो गर्भित अर्थ आहे. त्याचा जो गर्भित म्हणजे दडलेला अर्थ, आतला अर्थ, गर्भित अर्थ म्हणजे काय, आतला अर्थ, पाठीमागे दडलेला अर्थ. तर तिकडं आपल्याला त्याचा बोध झाला पाहिजे. ते सती इंद्रिय आहे. समाधी हे सुद्धा इंद्रिय आहे. कारण समाधी इंद्रियांमुळे जसा बोध होतो तसं ह्या इंद्रियांमुळे सती, श्रद्धा, वीर्य, सती, समाधी, प्रज्ञा, शेवटचं जे इंद्रिय प्रज्ञा आहे, तर ह्या इंद्रियामुळं वस्तुस्थितीचा, सत्याचा बोध होतो. जसं डोळ्यांना दिसतं म्हणून याचा बोध होतो, जे दिसतं त्याचा बोध होतो, हे आहे, ते आहे. त्याच्यातून मनामध्ये संज्ञा निर्माण होतात, नाम संज्ञा निर्माण होतात, त्याचे संस्कार होतात. मग आपली इंद्रिय सक्रिय होतात, विज्ञान. असं ते आपण, तो एक पण विषय आपल्याला ओघाने येणारच आहे. कोणता? विज्ञान. रूप, वेदना, स्कंद, ज्याला स्कंद म्हटलेला आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. म्हणजे इंद्रिय कसं काम करतात, हे थोडक्यात म्हणजे काय, इंद्रिय कशी काम करतात. विज्ञान म्हणजे इंद्रिय आहे, म्हणजे चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान, हे विज्ञान म्हणजे इंद्रिय आहेत, इंद्रियांचं कार्य आहे. पण ह्याच्यामध्ये बरीच मोठी प्रक्रिया साठवलेली आहे. दिसतं म्हणजे सहज नाही दिसत, त्याच्यात काहीतरी घडतं. तर ह्या इंद्रियांना जसं जाणवतं जग, दिसतं, ऐकू येतं, गंध, चव, स्पर्श, ह्या बाहेरच्या इंद्रियांना जसं बाहेरचं जग जाणवतं, तसं ह्या आंतरिक इंद्रियांना, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा, यांना आंतरिक अस्तित्व जाणवतं, आतलं अस्तित्व जाणवतं. पण यातला जो मुख्य फॅक्टर आहे तो सतीचाच आहे, जागृतीचा आहे. कारण त्याच्या आधारे हे सगळं काम होतं, म्हणजे जाणवतं. होतं म्हणण्यापेक्षा ते जाणवतं, त्याचा बोध होतो. म्हणजे सती श्रद्धा आहे, पण त्याचं जर भान नसेल, त्याचं जर बोध नसेल, तर ती श्रद्धा अंधश्रद्धा बनते, ती कुठे पळते. म्हणून सती हे बॅलन्स पण करते. जागृती जी आहे ना, ही बॅलन्स करते, संतुलित ठेवते, श्रद्धेला फार पळू देत नाही.
नाही तर श्रद्धेमध्ये नुसत्या भावना गुंतलेल्या असतील आणि त्याच्या काही विचार, जागृतीचे विचार त्याच्यामध्ये नसतील, तर त्या श्रद्धा अंधश्रद्धा बनतात आणि कुठेही पळवतात आणि काहीही करायला लावतात. त्या भावना आहेत, ते चित्त आहे. चित्त म्हणजे श्रद्धा आहे. तसा शक्ती आहे, वीर्य आहे. तसा त्याच्यामध्ये जर सती नसेल, त्याची जर जागृती नसेल, तर उधळलेला घोड्यासारखे अवस्था. घोडा शक्तिमान असतो, पण त्याला जर लगाम नसेल, तर मग तो कुठेही उधळतो आणि कसा उधळ. किंवा कोणतंही जनावर घ्या, किंवा मुकाट सुटलेला बैल घ्या, पाळीव जनावर जी असतात त्यांना बांधून ठेवलेलं असतं. आधी बांधून ठेवलेलं असतं, नंतर मग ते आपापच ते बांधले जातात. ते सवय, त्यांच्या सवयीने ते बांधले जातात. है ना. तुम्ही कुत्रं जर पाळलं एखादं, तर ते कुत्रं घरात राहावं, किंवा मांजर पाळलं एखादं घरात राहावं म्हणून तुम्ही त्याला दोरीने बांधून ठेवता किंवा कुठेतरी बंद करता. त्याला काही दिवस बंद करावं लागतं, तिथं खायला प्यायला द्यायचं, सगळं हे करायचं, आणि नंतर त्याला मोकळं सोडून दिलं की ते परत त्याच्या घरात येऊन बसतं, किंवा आपल्या घरात येऊन बसतं, किंवा दारात बसतं. नंतर त्याच्या सवयीचं ते सवयीने आपापच ते बांधलं जातं, त्याचं ते गुलाम होतं. तसंच हे आहे. सती काय करते, हे सगळे जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जागृतीला, सतीला, या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, श्रद्धा वीर्य सती, श्रद्धा वीर्य समाधी प्रज्ञा, प्रज्ञा सुद्धा समज जी आहे, समज पण ही, बघा, दृष्टी म्हणजे समज आहे, अंडरस्टँडिंग. दृष्टी म्हणजे समज आहे. आता जे समजतं त्याची जर सती नसेल, त्याचं भान नसेल, तर समजलेलं योग्य आहे की अयोग्य आहे हे समजत नाही. समज अयोग्य आहे हे जर सतीला, जागृतीला जाणवलं, तर ती अयोग्य समज ही योग्य समजेमध्ये रूपांतरित होऊ शकते, परिवर्तित होऊ शकते. म्हणजे चुकीचा समज हा नंतर बरोबर होऊ शकतो जागृतीमुळे. म्हणजे एखादी गोष्ट सुरुवातीला लगेच स्पष्ट कळत नाही का, तर ती पूर्ण लक्षात आली नाही. का लक्षात आली नाही, तर त्यातली सगळी जी अंग उपांग, काय क्रिया, अंतरक्रिया त्यातल्या ज्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या लगेच लक्षात येत नाही. त्याचा बोध, त्याची जागृती हळूहळू हळूहळू येत जाते, आणि मग त्याच्यात जे काय आहे ते पूर्ण कळायला लागतं. मग जी चुकीची समज असेल, तर ती योग्य समजेमध्ये परिवर्तित होते. पण कधी, सती असेल तर, त्याची जागृत, त्याचं भान असेल तर. नाही तर मग सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टी, चुकीची दृष्टी पण असू शकते. म्हणून बुद्धांनी ज्याला महत्व दिलं ते सम्यक दृष्टीला दिलं. सम्यक म्हणजे योग्य आणि अयोग्य दोन्हीचं भान. मध्यम 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 मार्ग आहे तो. मध्यम मार्ग म्हणजे योग्यच आणि अयोग्यच असं नाही, दोन्हींचं भान म्हणजे, म्हणून मध्यम. आता काही लोक सम्यक दृष्टीचा अर्थ योग्य दृष्टी असं करतात, तर तो चुकीचा नाही, पण तो परिपूर्ण अर्थ नाही तो, मला असं वाटतं. कारण सतीला, जागृतीला योग्य काय आणि अयोग्य काय ह्याचं भान असतं. कारण अयोग्य जर समजलं नाही तर योग्य पण समजणार नाही. योग्य आपण कशाला म्हणतो, जे अयोग्य नाही, आणि अयोग्य आपण कशाला म्हणतो, जे योग्य नाही. म्हणजे दोन्ही सापेक्ष शब्द आहेत, दोन्ही पण बाजू समजल्या पाहिजे. त्याला आपण म्हणजे बॅलन्सिंग फॅक्टर म्हणतो. बॅलन्स आहे तो त्यांनी त्या त्या सतीमुळे बॅलन्स होतं, जागृतीमुळे बॅलन्स होतं. म्हणजे दृष्टी इकडची आणि तिकडची असं नाही, मध्यम दृष्टी, संतुलित दृष्टी. संकल्प इकडचा आणि तिकडचा नाही, सम्यक संकल्प, मध्यम, सेंट्रलला आणतं ते. संकल्प म्हणजे इच्छाच आहे तुमच्या, जे समजतं त्याच्यानुसार इच्छा ज्या निर्माण होतात त्याला संकल्प म्हणतात. तर संकल्प, त्याचं जर भान नसेल,
दृष्टीचं भान नाही तर संकल्पाचं पण भान नाही. संकल्पाचं भान नाही तर त्या इच्छाशक्ती ज्या आहेत ते पळत राहतात. त्यांना योग्य अयोग्य कळत नाही. सतीला ते कळतं. म्हणून संकल्प हा सम्यक संकल्प बनतो. वाणीचं पण तसंच आहे. वाणीचं बोलताना जर भान नसेल, जाणवत नसेल की काय शब्द येत आहेत आणि काय बोललं जात आहे, त्याचं जर भान नसेल तर वाणी संतुलित वाणी राहत नाही, सम्यक वाचा राहत नाही. आणि सम्यक वाचेचे मग नंतर ते गुणधर्म सांगितलेले आहेत. कविता ती सत्य असते, ती कठोर नसते, ती म्हणजे मृदू असते, मैत्रीपूर्ण असते, अं, किंवा ती निंदा नालस्ती करत नाही किंवा व्यर्थ बडबड करत नाही. तर हे सगळं जाणीवांमुळेच होतं. हे सगळं सतीमुळे होतं. जागृती असेल तर वाणी सम्यक बनते. म्हणजे ती असत्य बोलत नाही, कठोर बोलत नाही, निंदा करत नाही, व्यर्थ बडबड करत नाही. म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शिलाचरण जे आहे, शिलाचरणापासून धम्माची सुरुवात होऊ शकत नाही. शिलापासून धम्माची सुरुवात होऊ शकत नाही. शील समाधी प्रज्ञा हा क्रम मला थोडासा चुकीचा वाटतो. जोपर्यंत आपल्याला स्वतःचं भान नाही तोपर्यंत आपण शिलाचरण कसं काय करू शकतो? शिलाचरण करण्यासाठी आपण चुकीचे आहोत. आपलं शील म्हणजे मी खोटं बोलतोय. तर खोटं बोलण्याचं जर मला भान असेल तर मी खोटं बोलण्यापासून सावध राहू शकतो. नाहीतर नुसतं मुसावादा विरमणी, मुसावादा विरमणी 50 वर्ष म्हटलो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत म्हटलो मुसावादा, पण त्याचं मला भानच नाही. ते मी कनेक्टेडच नाही स्वतःशी, जागृतच नाही. तर मी कसं काय मुसावादाचं प्रॅक्टिकली आचरण करू शकतो? मुसावादा वेरमणीचं. वेरमणीमध्ये सतीच आहे, अलिप्त राहणे. अलिप्त केव्हा होऊ शकतो? जर त्याचं भान असेल तर. नाहीतर मुसावादा चालू राहील. वेरमणी जी आहे, मुसावादा आणि वेरमणी, मुसावादा वेरमणी आणि मुसावादा याच्यामध्ये सती आहे, जागृती आहे. ते जागृतीला समजतं तर मी खोटं बोलतो, याचा परिणाम वाईट आहे, याच्यामुळे यातना भोगाव्या लागतील. मग आपापच ते मन जे आहे ते खोटं बोलण्याच्या आधी तुम्हाला जणू काय ते जाणीव करून देतं. थांबा, जेवढं सांगितलं पाहिजे, जे समजलंय की जे खरोखर माहिती आहे तेच सांगा. नाही तर मग ते मुसावादा होतो, असत्य. तसंच कठोर वाचा किंवा निंदाजनक वाचा किंवा व्यर्थ बडबड. तर सती हा मुख्य मुद्दा आहे. तर सतीमुळे दृष्टी सुधारते, संकल्प सुधारतो, वाणी सुधारते, कर्मांत म्हणजे ऍक्शन, कृती. म्हणजे पाणातिपाता वेरमणी. मी पाणातिपात करण्याची भावना म्हणजे प्राणी मात्रावर अतिक्रमण करण्याची, दुसऱ्या जीवावर अतिक्रमण करण्याची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर त्याचं जर मला भान नसेल, त्याची सती नसेल, जागृती नसेल, तर मी पाणातिपाता वेरमणी करू शकत नाही. कारण त्या अतिक्रमणाच्या पाण म्हणजे प्राण, अतिपात म्हणजे अतिक्रमण करणं, दुसऱ्याचं अस्तित्व धोक्यात आणणं किंवा दुसऱ्याचं अस्तित्व नष्ट करणं. तर ही जी पाणातिपाताची जी वृत्ती आहे, जी अजाणीवमध्ये निर्माण होते, सती नसल्यामुळे, भान नसल्यामुळे निर्माण होते. तर ते पाणातिपात जे आहे ते जाणवलं सतीला, जागृतीला, तरच पाणातिपाता वेरमणी होतो. अशाच प्रकारची ही सगळी शीला आहे. तर सती हे इंद्रिय आहे. सती हे फार स्ट्रॉंग माध्यम आहे. जागृती हे सेंट्रल पॉइंटच आहे. माणसाला माणूस बनवणारा तो मुख्य धागा आहे. माणसाला माणूस बनवणारी ती मुख्य शक्ती आहे. म्हणून सती, जागृती
महत्वाचा मुद्दा आहे. ते प्रत्येक जीवामध्ये सुप्त अवस्थेत असते. हम्म. सदी सुप्त अवस्थेमध्ये असते प्रत्येक मानवी जीवनामध्ये. सती मानवी जीवनामध्ये ही निसर्गानंच आलेली आहे, सर. नैसर्गिक जन्मतःच आहे. म्हणून माणूस हा माणूस का आहे, हे समज, हे अंडरस्टँडिंग मुळेच माणूस हा जेवढं समजतं ना तेवढाच माणूस आहे, बाकीचा प्राणीच आहे तो. जेवढी माणसाला समज आहे, जेवढा मनुष्य जागृत आहे, तेवढा माणूस आहे तो, बाकीचा तो इतर प्राण्यासारखा. बरोबर. म्हणून इतर प्राणी जसं मारतात, आक्रमण करतात, चिरफाड करतात, क्रूर असतात, ही माणसे असतात. आता ह्याच्यात काय चाललेलं आहे, तालिबान, अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये किंवा जे काय असेल ते, आपल्याला ते व्यक्ती, तो मुद्दा ह्याचा नाही, तो प्रवृत्ती आहे त्या. प्रवृत्ती आहे. बरोबर. अस्पृश्यता काय आहे, जाती प्रवृत्ती. व्यवस्था काय आहे, ही जगण्याचं भानच नाही ना. आपण काय करतो, आपल्यामुळं काय होत असेल. तर ही म्हणून बाबासाहेब म्हणायचे का, हा इथला समाज जो आहे ना, हा त्यांनी स्पष्टच म्हटलं, हिंदू समाजच म्हटलंय. पण आता हिंदूच नाही म्हणतात, तर सगळ्यांमध्ये तो हे आहे की अजगरासारखी अवस्था आहे. म्हणजे कळत नाही, उगीतच पोचलाय, उगीतच पोचला आणि उगीतच असा म्हणजे सुस्त झालाय का, त्याला ते म्हणजे स्वतः नियंत्रणाबाहेर गेलाय. हम्म. संवेदना मेल्यासारख्या होतात, कारण ते भान नाही. जागृती जिवंत करते, म्हणून अप्पमादो अमत पदं. जागृती तुम्हाला मृतावस्थेतून बाहेर आणते. आता मेल्यासारखीच अवस्था आहे. बरोबर आहे. जिथं भान नाही, तिथं कसलं चांगलं आचरण आणि चांगलं वाईट कळतच नाही. चांगलं आणि वाईट दोन्ही कळत नाही. अविद्या आहे सगळी. अविद्या आहे ती. नॉट नोईंग. जाणतच नाही, जाणीवच नाही, जाणतच नाही. जाणीव नाही, त्यामुळे जाणवत नाही, म्हणजे विद्या नाही. म्हणजे मला परत हा सतीचा मुद्दा त्याच्यामुळे खूप महत्वाचा वाटत आलाय. म्हणून मी ते आता कधी कधी मोठ्या कठोरतेने मांडतो. काही लोक याला विरोध करतायत फेसबुकवर, इकडे तिकडे मी पाहतो. पण विरोध करण्याचा मुद्दा खरंच आहे का हा, हे आता लक्षात घेण्याची गरज आहे. आता जे लोक अनुभव घेतात त्या लोकांनी तरी ते लक्षात घेण्याची गरज आहे. ध्यान हा मनाचा वेगळा गुणधर्म आहे. ध्यान आपण टाळू शकत नाही. पण जे ध्यान आहे किंवा जे अनेक ध्यान करतो, म्हणजेच मन ज्याच्यामध्ये अडकतं, ज्याच्यामध्ये व्यस्त राहतं, जागृतपणे किंवा अजागृतपणे, झोपेत किंवा जागेपणी. मी तर असं म्हणतो की मेडिटेशन इज दी डे ड्रीमिंग. Meditation is the daydreaming, and dreaming is the meditation in sleep. किंवा meditation is the conscious dreaming, and dreaming is the unconscious meditation. म्हणजे जेव्हा ध्यान चालू असतं, तेव्हा एक आपण जागृतपणेच जणू काय, किंवा आपण झोपेत नाही, पण कशावर तरी फोकस करायला लावतो, इच्छेच्या बळावर मनाला, आणि त्याच्या भोवती घिरट्या घालतो किंवा त्याच्यामध्ये शिरतो किंवा एखादा विषय घेतो. तर हे काय चाललंय? आणि जेव्हा तुम्ही झोपेत असता आणि स्वप्न पडतात, तेव्हा पण अजागृतपणे एखाद्या विषयाभोवती मन फिरत असतं. तुम्हाला ज्याला आपण स्वप्न म्हणतो, स्वप्न. बरोबर.
तर मग काय मेडिटेशनच चाललंय ना ते. ते कुठला तरी विषय एकाच विषयावर नसेल, जम्पिंग चाललं त्याचं, थोडं इथं थोडं तिथं थोडं तिथं, किंवा त्याच्या भोवती इतका तो फिरत राहतो का जण त्या स्वप्नात काहीतरी करून टाकतो तो. होतं त्याला काहीतरी. म्हणजे आता नाही का, एखाद्याला समजा एखाद्या विषयी फार त्याला राग असेल, द्वेष असेल, तीव्र द्वेष असेल, तर तो स्वप्नामध्ये त्याला मारून नाही टाकतो आणि दचकून जागा होतो. असे आता स्वप्नांचे थोडं निरीक्षण, सतीपूर्वक जागृतीपूर्वक स्वप्नांचं पण निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. किंवा जे लोक ध्यान करतात, तर ध्यानामध्ये पण काय चाललेलं आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. पण ते पाहण्यासाठी सती पाहिजे, जागृती पाहिजे, आणि ती आतून पाहिजे. आतली गोष्ट आहे. तर आता अनेक गोष्टींचा उलगडा थोडा थोडा आपल्याला होत जाणार आहे. तर श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरणं, काया जिवंत आहे, त्याच्यामध्ये जाणीव आहेत, श्वासातही जाणीव आहे. श्वास हा कायेचाच भाग आहे, हे एक मला परत परत लक्षात आणून दे. श्वास आणि काया वेगळं नाही. म्हणायला आपण श्वास आधी सुरुवात करतो म्हणजे श्वास वेगळा नाही. श्वास हा कायेतलाच भाग. कायेतल्याच श्वासाबद्दल आपण बोलतो, कारण कायाच श्वास घेते. म्हणून पोटाची हालचाल, छातीची हालचाल, पाठीची हालचाल हे धड सगळं आकुंचन प्रसरण करतं. श्वास आत घेतो, बाहेर सोडतो. शरीर आत घेतं, बाहेर सोडतं. आपण घेत नाही, मी घेत नाही. शरीर हे शरीर हे शरीर जे नैसर्गिकपणे अस्तित्वात आलेलं आहे, कारण आपल्याला जन्म आठवत नाही, म्हणजे हे शरीर नैसर्गिकपणे अस्तित्वात आलेलं आहे. आणि हे शरीर जे जे काही करतं त्यातली एक क्रिया म्हणजे आन आणि अपान आहे. आणि ते आपल्याला जागृतीला दिसतं, म्हणून त्या जागृतीला उत्तेजन देण्याचंच एक काय थोडा ऐच्छिक काम आपल्याला करावं लागतं असं मला वाटतं. आपल्याला पण तेही नैसर्गिकच आहे. सती पण ती जणू काय मनाला, चित्ताला यातनांमधून मोकळं व्हायचे, आणि मग त्याला ते कसं मोकळं होता येईल म्हणून त्याला ह्या नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये त्याच्यामध्ये जागृतीचा भाग जन्माला आलेला आहे. आणि तोच वाढत 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 विकसित होत 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 सगळ्या अंगामध्ये म्हणजे सर्वांगामध्ये तो झिरपला. संपूर्ण जागृतीची, बुद्धत्वाची अवस्था आली की मग दुःखाचं कारण, निवारण ते परिणाम आहेत. असं काही आता काही गोष्टी आपल्याला लॉजिकली, सगळ्यात अनुभवाचा भाग नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर फार विश्लेषण करू शकत नाही. पण जे काय थोडंसं जाणवतं, तर शेतावरून भाताची परीक्षा म्हणतो ना आपण, तसं आपल्याला काही गोष्टी बोलाव्या लागतात, पण त्याच्यामध्ये अतिशयोक्ती आपण करू शकत नाही. 7:32 झालेली आहेत. मला वाटतं आपण हा मुद्दा, सतीचा मुद्दाच असा आहे, त्याच्यामध्ये सर्व काही येऊ शकतं. सगळं जीवनच आहे. जीवन म्हणजे धम्म आहे. म्हणजे आता आठवड्याचे 2 दिवस का आता इथून पुढे? हा, आता फक्त गुरुवारी आपण मराठीत घेणार आणि रविवारी हिंदीमध्ये घेणार. रविवारच्या याच्यामध्ये तुम्ही सगळे येऊ शकता, बरोबर. यायचं असेल तर 10:30 ते 12:30. आणि मराठीमध्ये आता बघा, भारतीय आले, त्यांना मराठी समजलं नाही, ते गेले निघून. आता पण आता ते थोडं मराठी बोलणाऱ्या लोकांची कुटुंबना झाल्यासारखी मला वाटते. बरोबर. आणि स्पष्टपणे बोलता येत नाही. आता आपण किती सांगणार का नाही, शिकून घ्या, शिकून घ्या. शिकता येईल, पण तोपर्यंत तरी अडखळतच चालतो ना आपण. मी सुद्धा अडखळतो, इतका प्रयत्न करू नये, कारण वेगळीच भाषा आहे, ती चांगली आहे. हिंदी भाषा खूप चांगली वजनदार भाषा आहे.
याचा अर्थ मराठी वाईट आहे असं नाही. भाषा मला वाटतं सगळ्यात चांगल्या आहे ज्याच्या त्याच्या, कारण ते कम्युनिकेशनचं देवाणघेवाणीचं माध्यम आहे एवढं. हे नाही, भाषा हा काय भेदाचा मुद्दा नाही असं मला आपल्यापुरतं बोलावं असं वाटलं फक्त. तर काय बोलायचं का कोणाला काही? आता मराठीत आहे बोलण्यासारखं, एक 5-1 मिनिटं आपण देऊ. असेल काही मुद्दा तर आपण चर्चा करू. एकदा सगळे लोक व्हिडिओ ऑन करा. मनाची कवाडं उघडली. हा, कवाड उघडली नाही. आजचा तोच विषय आहे ना. हा, कवाड उघडली. सती कवाड उघडते, सर जागृती कवाडे उघडते. सर हा बोला. इथे माझे सासरे भाऊंना खूपच आवडलं आज, कारण ते अच्छा 2-3 अच्छा. वेळा हा बघा, डोक्याच्या वरून मराठीचा परिणाम. हा डोक्याच्या वरून हिंदीतून जात होतं आणि मराठीत प्रथम राजला त्यांना खूप हर्ष झाला. आपल्या घरी येतील काय हे गुरुजी? येऊ येऊ, नक्की येऊ, यायचंच आहे. तर त्यांना खूप आनंद झाला आज आणि त्यांना मला कळलं. मला तुमच्या सगळ्यांकडे यायचं मला. हो हो सर, खूपच छान झालं सर आजचं सत्र. आणि मलाही असं वाटतं की तुम्ही आज मुक्तानंद घेत होतात वाटतं. मुक्तानंद, Practice. विमुक्तानंद. आणि मलाही त्याच्यातून खूप परिणाम झाला, हा, खूप चांगल्या प्रकारचा. गुड गुड, छान छान. कारण तुम्ही पंचधर्मेंद्रियांचं ग्रहणशीलतेनं ऐकता, माहिती करून घेता म्हणून. पंचधर्मेंद्रियांचं विश्लेषण, सती संप्रजन्य, हे जे शब्द आहेत हे कधीच इतके प्रभावित नाही करू शकले. तो त्याचा मुद्दा अगदी मी त्याला वेगळ्या पद्धतीने पाहू शकलो आज पहिल्यांदा, अतिशय छान. गंभीरपूर्वक. खूप मोठा आशय दडलेला आहे त्यामध्ये. हा. शब्दांचा आशय असतो, हा, प्रत्येक शब्दाचा एक आशय मागे लपलेला आहे. हा, त्याला कसं पाहिलं जाऊ शकतं हा, हा. ही गोष्ट स्पष्टता आली. Good. कारण छान. योग्य आणि अयोग्याच्या मध्ये नेमकं आपल्याला काय असतं हे समजलं पाहिजे. हे सतीला समजलं पाहिजे. समजतं, ते जागृतीला हा. समजतं. बरोबर बरोबर. मागाडे सर एसटीत कामाला आहेत आणि एसटीत बसूनच त्यांनी अटेंड केलं. बघा, ते एसटीतच बसलेत. हा का? जगदीश मागाडे सर, तुम्हाला पाहून फार आनंद झाला. एसटीतच बसलेत आणि काम करता करता त्यांनी हे सत्र जॉईन केलेलं आहे. काही लोक प्रवासामध्ये ऐकतात, ड्रायव्हिंग करताना काही लोक ऐकतात. आणि हा. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. मी एका बंद खोलीमध्ये बसलेला, याला स्टुडिओचं याला स्वरूप आणलेलं आहे, लाईटी विटी सगळा. पण तुम्ही लोक ड्राईव्ह करताना, काम करताना, लाईट असो नसो, आणि ते आता संतोष उबाळे सर, तर त्यांना संध्याकाळचं त्यात खेळाचा वेळ असतो, पण त्यांना त्याला आवर घालून ते इथे बसतात. आणि तुम्हाला हा विषय आवडतो हे पाहून मला फार आनंद होतो. हेच आपल्याला सूर्याला प्रकाशाला येण्यासाठी असं डोंगराच्या वर यावं लागतं, म्हणजे एका क्षितिजाच्या वर. पण तुम्ही क्षितिजाच्या आतूनही प्रकाश देता, ही काही साधी गोष्ट नाही ना. नाही, प्रकाश मी नाही देत, प्रकाश तुमच्यातच आहे. तुम्हाला फक्त ते सापडतो एवढं. प्रकाश कुणाला दाखवत नाही. निमित्त त्याला निमित्त म्हटलेलं आहे. निमित्त हेच आहे, बुद्धांचं काम हेच आहे. यालाच मित्रता त्यांनी म्हटलंय. जे काय आहे कल्याण, मित्रता आहे, काय जे काय आहे, करुणा आहे, मैत्री, करुणा, दुसऱ्यांना आनंदित पाहून आपल्याला आनंद होतो, ती मुदिता, दुसऱ्यांचा प्रश्न सुटला, यातनातून बाहेर आले, ती करुणा वगैरे सगळं तिथंच आहे. सगळं सतीमध्येच आहे. बरोबर, सगळं त्याच्यातच आहे. एक साधे सब साधे. हा हा हा. एक साधे सब साधे. हा, हे एकच महत्वाचं आहे. हाँ, एक साधे सब साधे, और सबके पीछे दौड़ेंगे तो फिर एक भी नहीं मिलेगा. हा हा हा, अगदी बरोबर. एक साधे तो सब साधे. वन इन ऑल, वन इन ऑल इन वन. बरोबर आहे सर.
अनेकता में एकता, एकता में अनेकता, बरोबर आहे सर. तो एक को देखेंगे. तो सबको जय भीम, नमो बुद्धाय. बहुत अच्छा लगा आपके साथ बात करते हुए मराठी में. आणि आता मागाडे सर येत चला, मराठीत असतं तर मराठीत तुम्हाला हिंदीमध्ये अडचण येते, मला माहिती आहे काही लोकांना बोलायला. तर मोकळेपणानं चर्चा करू शकतो आपण या ठिकाणी. नक्की आहे तुम्ही. हा, जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय.